महत्त्वाची अपडेट दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय आणि सायन येथून दादरच्या दिशेने जाणारा रस्ता सुद्धा बंद करण्यात आलाय। हिंदमाता परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय आणि जिजामाता परिसरातील नागरिकांना मात्र यामुळे त्रास सहन करावा लागतोय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय, सध्याची काय परिस्थिती आहे दादरच्या हिंदमाता परिसरामधली? नक्कीच अजून देखील पावसाचा जोर हा कायम आहे आणि याच मुसळधार पावसामुळे मुंबईतील सकल भागात पाणी साचलेलं असताना आता हिंदमाता परिसरात देखील गेल्या काही 3 ते 4 तासापासून हे पाणी आहे ते साचलेलं आहे। याच साचलेल्या पाण्यामुळे आपण पाहू शकतो हा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे। सायनवरून दादरच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला असून सर्व वाहतूक आहे ती ब्रिजवरून वळवण्यात आलेली आहे। तर काही गाड्या देखील या पाण्यामध्ये बंद झाल्यामुळे वाहन चालकांना धक्का मारत त्यांच्या गाड्या आहेत त्या बाहेर काढाव्या लागत आहेत। तर स्थानिक नागरिक देखील आता मदतीसाठी उतरलेले आहेत। आपण पाहू शकतो या ब्रिजच्या खाली पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि याच पोलिसांच्या माध्यमातून नागरिकांना आहे ते बाहेर काढण्यात येते आणि त्यासोबतच जो संपूर्णपणे महापालिकेच्या यंत्रणा आहेत त्या देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो रस्त्यावरती हे संपूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी असतील ते या ठिकाणी आलेले आहेत, पोलीस या ठिकाणी आहेत। नागरिकांना या पाण्यातून बाहेर काढण्याची मदत आहे ते करण्यामध्ये येत आहे। आपण पाहू शकतो गुडघाभर पाणी आहे ते या परिसरामध्ये साचलेलं आहे आणि याच पाण्यातून मात्र गाड्यांना आपला मार्ग काढत पुढे जावं लागत आहे। हिंदमाता परिसरातील संपूर्णपणे दृश्य आपण पाहतोय। तर दुसऱ्या ठिकाणी याच हिंदमाता परिसरातील लहान मुलं आहेत ती कुठेतरी पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेली पाहायला मिळतात आणि याच पाण्यामध्ये देखील आनंद व्यक्त करताना आपल्याला दुसरीकडे जी चित्र आहे ते दिसत आहेत। पाण्यामधून वाट काढत त्यांना पुढे जावं लागत आहे आणि हिंदमाता परिसरातील ही संपूर्णपणे दृश्य असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निखिल, बरोबर आहे, पाणी साचलेलं आपण पाहतोय, पण वाहतूक आणि रस्ते जे बंद करण्यात आलेले आहेत ती जी पर्यायी वाहतूक कुठून वळवण्यात आली आता? नक्कीच आपण जर इथून हा रस्ता पाहिला तर हा सायन येथून दादरच्या दिशेने येणारा रस्ता आहे। त्यामुळे ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे संपूर्णपणे वाहतूक आहे ती ब्रिजवरून आता वळवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। पोलीस त्या ठिकाणाहून संपूर्णपणे वाहतूक आहे ती वळवून हिंदमाता परिसरामध्ये ब्रिजच्या खाली मात्र गाड्या सोडण्यात येत नाहीयेत। संपूर्णपणे वाहतूक आहे ती ब्रिजवरून आता वळवण्यात आलेली आहे। नागरिकांना देखील असंच आव्हान आहे ते करण्यात आलेलं आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी मुंबईतील सकल भागात ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या सकल भागात गाड्या न आणण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून आता करण्यात आलेलं आहे। बरोबर निखिल, आपण पाहतोय तुझ्या आजूबाजूला जर परिसर पाहिला तर त्या परिसरामध्ये जे नागरिक आहेत ते सुद्धा इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत। पाऊस जरी वाढत असला आणि पोलीस जरी असले तरी पण नागरिकांना काही आवाहन पोलीस तिथले करत नाही आहेत का की बाहेर पडू नका? ते सुद्धा बाहेर पडताना दिसत आहेत अजूनही आजूबाजूला तुझ्या बघशील तर? नक्कीच बरोबर, आपण जर या ठिकाणची दृश्य पाहिली तर ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते जमा झालेलं आहे। त्यामुळे अनेक गाड्या आहेत त्या या ठिकाणी फसण्याची दृश्य आहे। त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी ही संपूर्णपणे नागरिक आहेत ते आता मदत करतायत। ज्या गाड्या बंद पडत आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम करतायत। त्यासोबतच जे नागरिक बाहेरून आलेले आहेत त्यांना या रस्त्याचा अंदाज नाही, त्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी हे संपूर्णपणे नागरिक आहेत आपल्याला पाहायला मिळतात। महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आहेत परंतु कुठेतरी यंत्रणांवरती ताण पडू नये यासाठी हे नागरिक घराबाहेर आलेले आहेत। परंतु जे नागरिक विनाकारण घराबाहेर आलेले आहेत त्यांना पोलीस या ठिकाणाहून घरी जाण्याचं आवाहन करतायत आणि त्यांना पाण्यामध्ये न येण्याचं देखील पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। हो नक्कीच निखिल, ताजे अपडेट घेत राहू। ही सध्याची आपण दृश्य पाहतोय हिंदमाता परिसरामधली दादरमधल्या पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि तिथले नागरिक जे आहेत तेच त्यांना कॉपरेट करतायत, ते त्यांची मदत करत आहेत। मुसळधार पावसामुळे पाणी सुद्धा साचल्याचं मोठं पाहायला मिळत आहे।